तू ही रे माझा मितवाचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर आता इथे या प्रोमोची सुरुवात होते 27 एप्रिल महासोमवार महानायिकांचा असं म्हणून आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी दूध घेऊन आलेले असते राकेशच्या खोलीमध्ये दूध देण्यासाठी. तर आता इथे ती येते आणि दरवाजा कोणीतरी बंद करतं बाहेरून. तर आता इथे राकेश जवळ येतो ईश्वरीच्या. तर आता तो जातो दरवाजाकडे आणि म्हणतो घरात कुणी नसताना दरवाजा बंद करून उगाच मी वाईट नको ठरायला असं म्हणतो आता इथे राकेश. तो आता इथे घेतो बघा प्रेक्षक दूध आणि जाऊन बसतो त्या खुर्चीवर आणि आता तो म्हणतो परस्त्री माते समान. तर आता इथे ईश्वरी येते आणि आर्डमला सांगते की राकेशची खरंच मेमरी गेलीये असं म्हणते ती. तर आता इथे राकेशला दाखवलं आणि तो म्हणतो एप्रिल फूल माझ्यावर विश्वास ठेवून होणार ईश्वरी अर्णवची बत्ती गुल असं म्हणतो तो. तर आता इथे सायकोसारखा हसतो बघा प्रेक्षक आता इथे राकेश. तर आता इथे या प्रोमो प्रमाणे स्पष्ट झालेलं आहे की आता इथे ईश्वरीने अर्णव किती प्रयत्न केला तरी त्यांना कळतच नाही बघा प्रेक्षक की राकेश हा काय करतो म्हणून. तो ऍक्टिंग एवढी छान करतोय की त्यांना आता पटून गेलंय की तो आता इथे ऍक्टिंग करत नाही आणि खरंच त्याची मेमरी गेली म्हणून. तर आता इथे ईश्वरीने अर्णवचा प्लॅन असतो की ईश्वरीला तो खूप लाईक करत असतो ना तो राकेश. तर आता इथे ईश्वरी त्याला जाते दूध देण्यासाठी आणि आता इथे अर्णव येतो पाठीमागून आणि तो दरवाजा मुद्दाम बंद करतो काय करतो राकेश बघण्यासाठी. तर आता इथे ईश्वरीला पण खूप भीती वाटत असते कारण तिला वाटत असतं राकेश काहीतरी करणार म्हणून. तर आता इथे राकेश बघा प्रेक्षक हो ऍक्टिंग करतो परत. तर आता राकेश उठतो येतो तिच्या जवळ मात्र आता तो दरवाजाकडे जातो आणि म्हणतो की परस्त्री सोबत एका खोलीमध्ये दरवाजा बंद करून मला नाही अडकायचं कशामध्ये असं म्हणतो तो. आणि आता इथे जाऊन बसतो आपल्या खुर्चीवरती आणि मग म्हणतो की परस्त्री आई समान असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरी हे सगळं जाऊन आता इथे अर्णवला जाऊन सांगते. तर आता इथे ती अर्णवला म्हणते की अहो खरंच त्या राकेशची मेमरी गेले असं म्हणून सांगते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे अर्णवला पण धक्का बसतो ही काय सांगते म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक नंतर लगेचच असं दाखवलंय की हा जो राकेश असतो तो म्हणतो की एप्रिल फूल आता माझ्या ह्या प्लॅनमध्ये अडकणार ईश्वरी आणि अर्णव आणि त्यांची होणार बत्ती गुल असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे या प्रोमोमुळे स्पष्ट झालेलं आहे की राकेश इतके दिवस फक्त ऍक्टिंगच करतोय बघा प्रेक्षक कारण आता इथे ईश्वरीने अर्णव त्याला एक्सपोज करणार असतात. मात्र इथे एक्सपोज न होण्यासाठी आणि आपले प्लॅन चालूच ठेवण्यासाठी हा सगळा प्रकार त्याने केलेला असतो. आणि आता त्याला नोकरी पण लागलेली असते आता बघा प्रेक्षक हो अर्णवच्या ऑफिसमध्ये. तर आता इथे तो नोकरी करता करता सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर पण करून घेईल आणि आता इथे मूर्ख साबित होणार अर्णव आणि ईश्वरी जे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करणार. मात्र इथे ह्याच्या ऍक्टिंगला भुलून सगळं काही आता त्यांच्या हातून जाणार बघा प्रेक्षक तर आता वल्लरी आहे जिला खूप अक्कल आहे ती काय करते बघायला लागेल कारण आता इथे प्रॉपर्टी जाणं म्हणजे वल्लरी तर काय त्या माणसाला सोडणार नाही आपल्या गुंडांना घेऊन काहीतरी करणार असते. तर माझी आता लास्ट अपेक्षा बघा प्रेक्षक या वल्लरीकडून आहे कारण आता इथे हे दोघंही बिंडोक झालेले आहेत. म्हणजे आता अर्णव आणि ईश्वरी हे खूपच बिंडोकपणा करतायत आणि ह्या माणसावर विश्वास ठेवून आता सगळं आपल्या त्यांच्या हातातून जाणार आहे. आणि आता इथे राकेश कुणाकुणाचं मर्डर करणार काय काय करणार हे बघावं लागेल. तर आता बघा प्रेक्षक मला असं पण वाटायला लागलंय शुभांकर आणि त्या राकेशचा पण काही संबंध आहे का कारण आता दोघांची वृत्ती पण सेम आहे. ते दोघे भाऊ वगैरे तर नसतील ना काय माहित काय ते पण बघणं इंटरेस्टिंग असेल. तर आता इथे बघा प्रेक्षक आता क्लिअर कट झालेला आहे या प्रोमो मधून की अर्णव आणि ईश्वरीला ऍक्टिंग करून करून राकेश त्यांना असं समजू लागलेला आहे की राकेश हा चांगला झालेला आहे आणि तिची खरंच मेमरी लॉस झाले म्हणून. मात्र सगळी ऍक्टिंग असते हे केव्हा कळणार काय माहित ईश्वरी आणि अर्णवला. आणि आता इथे राकेशला मात्र खूप जास्त आनंद होत असतो कारण दर वेळेला तो अर्णव आणि ईश्वरीला खोळ्यात काढत असतो येड्यात काढत असतो आणि दर वेळेला त्यांना असंच वाटत असतं की हा तर राकेशचा स्वभावच बदललाय हा राकेश तर वेगळाच आहे हा राकेशमध्ये खूप जास्त फरक आहे हा जुना राकेश नाहीच आहे याची तर मेमरी लॉस झाली असं सगळे त्यांच्या डोक्यामध्ये विचार येतात बघा प्रेक्षक तर आता इथे खूप इंटरेस्टिंग होणार आहे अर्णव आणि ईश्वरीला कसं कळणार हे बघायचं कारण आता इथे किती दिवस झाले आणि राकेशचं पात्र मात्र खूप छान प्ले करतोय तो जो कोणी प्ले करतोय. आणि आता इथे भोळ्या माणसाचा जो रोल तो प्ले करतोय राकेश जेव्हापासून ऍक्सिडेंट झालाय तेव्हापासून तर ते बघणं तर खूपच इंटरेस्टिंग आहे बघा प्रेक्षक तर आता इथे मेन गोष्ट म्हणजे अंजलीपासून त्याला दूर राहायचं असेल म्हणून तो आता इथे ड्रामा करत असेल की मी तो राकेश
नाहीच म्हणून आणि वेगळा आहे म्हणून म्हणजे माझी मेमरी लॉस झाली असं वगैरे तो नाटक करतोय ना. म्हणजे आता राकेश आणि अंजली एका रूममध्ये पण राहत नाही आहेत. तर आता हे गोष्ट मात्र खूप इंटरेस्टिंग झाली बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे अंजलीपासून तर त्याला दूर राहायला पण मिळते, त्याला आराम खायला पण मिळते, त्याला नोकरी पण लावून दिली अर्णवने. मज्जाच मज्जा चाललंय त्या राकेशची. मात्र त्याला आता पूर्ण प्रॉपर्टी पाहिजे असते, त्यामुळे आता तो पकडला जाणार कधी ना कधीतरी. मात्र आता इथे अर्णव आणि ईश्वरीने अतिविश्वास दाखवू नये तिच्यावर म्हणजे झालं. नाहीतर खूप खूप वेड्यात पडतील ते लोकं बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे सुप्रियाला पण तेवढी अक्कल आहे, की हा राकेश कधीच सुधारणार नाही म्हणून आणि तो मर्डरर आहे म्हणून. आणि बघा प्रेक्षक हो, त्याने खून केलेला असतो शलाका पाटलाचा. तर आता इथे तो माणूस त्याची मेमरी लॉस झाली तरी शिक्षा तर त्याला मिळालीच हवी ना. कारण आता मेमरी लॉस झाला म्हणून काय झालं? पहिला त्याने केलेल्या खुनाची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे. तर आता अर्णव आणि ईश्वरी सगळं कसं काय माफ करू शकतात त्याचं बिहेवियर चांगलं झालं म्हणून? असं तर मग जेलातले सगळेच कैदी सुटतील कारण आता इथे सगळे कैदी चांगलंच वागणार ना. म्हणजे एकदा जेलमध्ये टाकल्यावर. तर मला हेच कळत नाही अर्णव आणि ईश्वरीला एवढं बिनडोक का दाखवलंय? काहीतरी जरा तरी सेन्सिबल दाखवा. म्हणजे एवढे दिवस त्यांना हेट्रेड होता राकेशबद्दल. काय केलंय तो किती लोकांचा मर्डर केलाय बघा प्रेक्षक हो राकेशच्या प्रॉपर्टीसाठी. आणि ही लोकं एवढ्याशा त्या मेमरी लॉसच्या ॲक्टिंगला बोलली म्हणजे काय म्हणावं? तो तर क्रिमिनल आहे. तो तर जेलमध्ये असला असता तर ईश्वरीने आरडाव किती वेळा म्हणायचे, "आता डिलिव्हरी होऊ देत फक्त अंजलीताईंची, तुझी जागा तर जेलात आहे" म्हणून. तर आता इथे ते पाठवणार पण असतात त्याला जेलात, मात्र हे मेमरी लॉसचं ॲक्टिंग करायला सुरुवात करतो तो. आता अर्णव आणि ईश्वरीला लवकर कळलं नाही, तर बघा प्रेक्षक हो, ते बेरोजगार होणार आणि घराबाहेर काढणार त्यांना आता इथे हा राकेश. कारण राकेशचा मोठा प्लॅन तोच असतो, की सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर घ्यायची आणि तो करून घेणार पण असतो. आणि अंजली ते पेपर्स घेऊन आलेली असते आणि प्रॉपर्टी हाफ हाफ करायचं म्हणून साईन पण करणार असते. तर आता तेवढ्यातच त्याचा ॲक्सिडेंट झालेला असतो. तर ती मुलगी कोण असते? रिया असते. परत तो माणूस जो दादा असतो त्याच्याकडून पैसे घेतलेला असतो. एवढे सगळे लोकं कनेक्टेड असतात आणि एक्सपोज करणार असतात राकेशला. पण हा राकेश इतका स्मार्ट निघतो आणि तो म्हणायला लागतो, की मेमरी लॉस. तर बघा इथे प्रेक्षक हो, शुभांकर पण जेव्हा आलेला असतो तो म्हणतो ना, की ॲक्सिडेंट झालेला आहे एका माणसाचा इथे म्हणून. काहीतरी नक्की आहे. शुभांकरनी बहुतेक कुठल्या दुसऱ्या माणसाला रिप्लेस केलं होतं, की काय? म्हणजे राकेश आणि हा शुभांकर ह्या दोघांचं नक्की काहीतरी कनेक्शन आहे बघा प्रेक्षक हो. तुम्ही ते एपिसोड बघा, तुम्हाला नक्की कळेल. आणि ही वृत्ती पण सेम आहे ते शुभांकरची आणि ह्या राकेशची. तर आता इथे या सगळ्यामध्ये नुकसान जर कुणाचं होत असेल, तर ह्या अर्णवचा आहे बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे सगळी प्रॉपर्टी घेणार राकेश आणि त्याला भुलवून घेणार आणि मग नंतर ह्या गोष्टीचा पश्चाताप होणार अर्णवला. मात्र तेव्हा राकेश सगळी प्रॉपर्टी घेऊन गेलेला असणार आणि अंजलीला पण सोडलेला असणार आणि तिच्या त्या मुलीला पण. तर आता हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. अर्णवचं कॅरेक्टर एवढं स्ट्रॉंग दाखवलं की तो काही करतो. ते मीडियामध्ये येतं, तो काही करतो. त्याचं सगळ्या गोष्टी मीडियामध्ये येतात. तर आता इथं बघणं इंटरेस्टिंग होणार आहे. जर सगळी प्रॉपर्टी ते राकेशनी घेतली, त्याच्यानंतर मीडियामध्ये काय येणार? कारण आता इथे राकेश तर तो वकील आहे म्हणून सांगत असतो. मात्र बघा प्रेक्षक हो, त्याच्याकडे ना डिग्री असते, ना त्याचं नाव खरं असतं. काय राकेशचं खरं नसतं. तो एक खोटा कॅरेक्टर आहे त्या सीरियलमध्ये. त्याचं रिअल काय पर्सनॅलिटी आहे कुणालाच काय माहीत नाही. असं पण असू शकतं तिचं अजून 3-4 बायका असतील. कारण राकेश हा तसाच माणूस आहे. तर बघा प्रेक्षक हो, तुम्हाला कसा वाटला हा प्रोमो कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर फीडबॅक्स द्यायचे असतील तर कमेंट करून तेही सांगा. आणि कोणते सीरियल्स आवडतात तुम्हाला? स्टार प्रवाहावरचे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. तर प्रेक्षक हो, आजच्या या प्रोमोसाठी एवढंच. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.